अगदी सोपी पद्धत. साध्या पद्धतीने मिरचीचा ठेचा कसा काढायचा आणि तो 15 दिवस आरामशीर टिकतो. फ्रीजच्या बाहेरसुद्धा आणि फ्रीजमध्ये सुद्धा. कसा बनवायचा चला तर मग बघूया. रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा. मिरची छान भाजून घेतली. थोडं तेल टाकून पलट थोडे डाग लागले पाहिजे अशी मिरची छान भाजून घ्यायची आणि मिक्सरमध्ये जाडसर थोडा भरडा करून घ्यायचा. आणि इकडे कढई ठेवली. तेल तापलं की त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं. एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि थोडं तेल टाकून त्यामध्ये जिरं टाकलं आणि जिरं तडतडलं की लगेच लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. ती सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायची. आणि नंतर मिक्सरमधून काढलेला जाडसर भरडा घ्यायचा. आणि हो, मिरची भाजताना थोडं झाकण ठेवायचं. मिरची फुटतात तर ती उडू शकतं आपल्या चेहऱ्यावर, त्यामुळे थोडं अर्धवट उघडं ठेवून चम्मच हलवत राहायचं. आणि बघू शकता छान ठेचाचा कलर पलटेपर्यंत पलटून घ्यायचं. अगदी साधी पद्धत आहे. आणि तुम्ही बारीक टोमॅटो त्यामध्ये टाकून ते सुद्धा छान नरम पडेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची. बघू शकता पूर्ण टोमॅटो हे नरम पडले पाहिजे. अधामधात थोडं झाकून टाकायचं आणि पुन्हा पलटून घ्यायचं. आणि हो, तेल मात्र थोडं जास्तच टाकायचं. तेलामुळे काय होतं की थोडं ते शिजवत असलं की त्याचा जो उग्रपणा आहे तो आपल्या डोळ्यात जात नाही. आणि थोडं मीठ टाकून घेतलं चवीनुसार. जेवढा ठेचा असेल, मिरचीचा भरडा असेल तेवढ्या प्रमाणात मीठ टाकायचं. मीठ थोडं जास्त टाकलं तरी चालेल. जेव्हा आपण मिक्सरमधून बारीक करतो तेव्हा मीठ टाकायचं नाही, त्यामुळे ते थोडं पूर्ण अशी पेस्ट होऊन जाते बारीक. बिना मिठाने मिक्सरमधून घुमवून काढलं की थोडं जाडसर भरडा होतो. आणि असं एक वाफ काढून झाकून घ्यायचं आणि पुन्हा परतून घ्यायचं. आणि बघू शकता त्याचा कलर पलटलेला आहे तेव्हा. आणि पुन्हा थोडं मी तेल टाकून घेतलं. तेल थोडं कमी झालं होतं त्यामुळे तो पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. याचा कलर पलटला की समजायचा पूर्ण टोमॅटो त्याच्यात पूर्ण बारीक झाले तर ठेचा शिजला. आणि हे बघा, महिनाभर आरामशीर टिकतं. पॅकबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर तरीसुद्धा छान टिकतं. 2 मिडियम साईजचे निंबू घ्यायचे. त्याच्या बिया काढून घ्यायच्या चाळणीनं गाळून आणि थोडा रस काढून घ्यायचा. जेव्हा आपला ठेचा पूर्ण शिजत आला तेव्हा निंबूचा रस टाकायचा. निंबूचा रस टाकल्याबरोबर गॅस बंद करायचा नाही. छान आणखी 5 मिनटं त्याला शिजू द्यायचं. जो निंबूचा रस आपण टाकला राहतो त्यालासुद्धा छान आलटून पलटून शिजू द्यायचं. त्यामुळे जो आंबटपणा आहे तो त्या मिरचीच्या ठेच्यात उतरतो आणि ठेचा आणखी रुचकर लागते. बघू शकता ठेचाचा कलर पूर्ण पलटलेला आहे. आणि जे आपण टोमॅटो शिजत टाकले होते ते सुद्धा अगदी स्मूथ झालेले आहे. एक वाफ काढून घ्यायची आणि झाला ठेचा तयार. झटपट सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.